माझ्या बाळा, थांब, जरा श्वास घे आणि स्वतःच्या छातीवर हात ठेवून एक प्रश्न स्वतःला विचार. ज्या माणसासाठी तू तुझा रोजचा वेळ वाया घालवतोयस, ज्याच्या एका मेसेजसाठी तू तासनतास मोबाईलकडे डोळे लावून बसतोयस, ज्याच्या एका शब्दाने तुझा मूड ठरतो आणि ज्याच्या दुर्लक्ष करण्याने तुझा संपूर्ण दिवस खराब होतो, खरंच त्या माणसाची तुझ्या आयुष्यात एवढी लायकी आहे का की तू स्वतःच त्याला डोक्यावर बसवून ठेवलंयस? आपली सगळ्यात मोठी चूक हीच असते. आपण सहजासहजी कोणालाही आपल्या मनात घर करू देतो. समोरचा माणूस कसा आहे, त्याची लायकी काय आहे, त्याची दानत किती आहे, काहीही न बघता आपण आपल्या भावनांचे दरवाजे त्याच्यासाठी सताड उघडे करतो. आणि मग काय होतं? तो माणूस तुझ्याच भावनांचा चिखल करतो आणि तू रडत बसतोस. लक्षात ठेव, समोरचा माणूस वाईट नसतो. वाईट असते ती तुझी अति उपलब्धता. तू जेव्हा कोणासाठीही एनी टाईम अवेलेबल असतोस, तेव्हा तुझी किंमत शून्यावर येते. मनात प्रत्येकाला जागा द्यायला ते काही धर्मशाळा नाही. मन म्हणजे तुझं सर्वात पवित्र मंदिर आहे आणि तिथे कोणाला बसवायचं याचा अधिकार फक्त आणि फक्त तुझ्या विवेकबुद्धीला आहे. तू विचार करतोस की मी त्यांच्यावर एवढं प्रेम करतो, मी त्याची एवढी काळजी घेतो, मग तो माझ्याशी असं का वागतो? अरे बाळा, तू पेरतोयस सोन्याचं बी आणि अपेक्षा करतोयस की समोरच्याने तुला हिरा द्यावा. पण जर समोरच्याची लायकीच पितळेची असेल तर तो तुला सोन्याची किंमत कशी देणार? तू ज्याला आपलं मानतोयस तो तुला फक्त एक पर्याय समजतोय. तू त्याला प्राधान्य देतोयस आणि तो तुला टाइमपास समजतोय. हीच ती वेळ आहे डोळे उघडण्याची. तू जेव्हा सुखात असतोस, जेव्हा तुझ्याकडे पैसा असतो, जेव्हा तुझा वेळ चांगला असतो, तेव्हा तुझ्या सोबत हसणारे शेकडो असतात. पण ज्या दिवशी तुझ्यावर संकट येतं, ज्या दिवशी तुझा खिसा रिकामा होतो, त्या दिवशी तुझा खास माणूस कुठे असतो? जर तो निसटून जात असेल, जर त्याच्याकडे 1000 बहाणे असतील, तर समजून जा, त्याची लायकी तुझ्या मनात राहण्याची नाही, तर तुझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर पडण्याची आहे. संकट हे माणसाची खरी लायकी दाखवणारा सगळ्यात मोठा आरसा आहे. काही माणसांना फक्त गोड बोलायची सवय असते. मी तुझ्या सोबत आहे, तुझी काळजी घेईन, तू काळजी नको करू, हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात. पण कृतीची वेळ येते तेव्हा हे लोक हवेत गायब होतात. जे लोक फक्त शब्दांचे फुलोरे दाखवतात पण कृतीच्या वेळी शून्य असतात, त्यांना मनात स्थान देणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. माणसाच्या शब्दांवर नाही, त्याच्या कृतीवर विश्वास ठेव. जे हात संकटाच्या वेळी तुझा हात घट्ट पकडतात, तेच हात मनात जपून ठेवण्याच्या लायकीचे असतात. तू कोणाच्या तरी एका फोनसाठी, एका मेसेजसाठी
किंवा 2 मिनिटांच्या संभाषणासाठी गयावया करतोस का? तू त्याला विचारतोयस का, माझं काय चुकलं? तू त्याच्या पाया पडतोयस का, की मला सोडून जाऊ नको? जर तू हे करत असशील तर थांब. आधी स्वतःची लायकी ओळख. तू कोणाचं तरी मन जिंकण्याच्या नादात स्वतःचा आत्मसन्मान गमावून बसलायस. ज्या नात्यात तुला स्वतःची किंमत कमी करावी लागते ते नातं टिकवून ठेवण्यापेक्षा तोडून टाकणं 1000 पटीने चांगलं. भीक मागून मिळालेली सहानुभूती आणि गयावया करून मिळालेलं प्रेम दोन्हीही विषारी असतात. ते तुला आतून हळूहळू मारून टाकतात. आपण अनेकदा एखाद्या माणसाचे गुलाम होतो. तो हसला की आपण आनंदी, तो रागावला की आपण उदास. का? तुझ्या आयुष्याची चावी तू दुसऱ्याच्या हातात का दिली आहेस? तुझं आयुष्य तुझी मालिका आहे आणि तू त्याचा मुख्य नायक आहेस. मग दुसऱ्या कोणाला तुझ्या आयुष्याचा दिग्दर्शक बनवून का फिरतोयस? आता वेळ आली आहे एका मोठ्या निर्णयाची. तुझ्या मनात जे लोक भाडे करू म्हणून राहतात आणि तुझं मन अस्वस्थ करतात त्यांना आता बाहेर फेकायची वेळ आली आहे. मोबाईलमधले नको असलेले कॉन्टॅक्ट आपण जसे डिलीट करतो तसंच आयुष्यातल्या विषारी माणसांना ब्लॉक करायला शिक. त्यांच्यासाठी मनात कोणतीही दयावया ठेवू नको. कचरा घरात साचला की दुर्गंधी सुटते आणि वाईट माणसं मनात साचली की आयुष्य उद्ध्वस्त होतंच. तू जो वेळ, जी ऊर्जा आणि जे प्रेम एका नालायक माणसावर वाया घालवत होतास तेच जर तू स्वतःच्या स्वप्नांवर, स्वतःच्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रगतीवर लावलं असतंस तर आज तू कुठे असतास? विचार कर. आजपासून ती सगळी ऊर्जा स्वतःकडे वळव. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्यात लोक येतात आणि जातात. कोणी तुला धडा शिकवायला येतो तर कोणी तुझा वापर करून घ्यायला येतो. खूप कमी लोक असे असतात जे तुला सावरायला येतात. ज्या माणसाला तुझ्या असण्याची किंमत नाही त्याला तुझ्या नसण्याचा फरक पडूच शकत नाही. ज्याला तुझ्या अश्रूंची किंमत नाही त्याला तुझ्या हसण्यात वाटे करू नकोस. आज, आत्ता, या क्षणी स्वतःशी एक शपथ घे. मी माझी लायकी ओळखली आहे. आता माझ्या मनात फक्त त्यालाच जागा मिळेल जो माझ्या आत्मसन्मानाची आणि माझ्या भावनांची कदर करेल. बाकीच्यांसाठी माझे दरवाजे कायमचे बंद आहेत. तुझं मन हे सोन्याचं पात्र आहे. त्यात पितळेचे तुकडे भरू नकोस. स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर. मग बघ, हे जग तुझ्या पायाशी झुकल्याशिवाय राहणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे.